नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूज मध्ये. अन्नदात्यासाठी अन्नत्याग या आंदोलनासाठी आमदार रोहित पवार पंढरपूरमध्ये आहेत आणि त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. 2 दिवसांपासून रोहित पवार जे आहेत या ठिकाणी आपण बघू शकताय की या ठिकाणी जे आंदोलनाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी बसून आहेत आणि जोपर्यंत सरसकट शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी केली जात नाही तोपर्यंत आपण हे ठिकाण सोडणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती आमदार रोहित पवार यांनी घेतलेली आहे. आणि आमदार रोहित पवार यांच्या या भूमिकेला महाराष्ट्रातून जे काही शेतकरी आहेत त्यांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. कारण राज्यभरातून हजारो शेतकरी सध्या पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. 2 दिवस हे आंदोलन सुरू होतं, आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी सुद्धा राज्यभरातून अनेक जे शेतकरी आहेत ते त्यांच्या आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत. रोहित पवार यांची तब्येत जी आहे ती खालावत आहे. त्यांच्यासोबत जे काही इतर आंदोलनकर्ते आहेत ज्यांनी अन्नत्याग केले त्यांची सुद्धा तब्येत खालावत चाललेली आहे. मात्र रोहित पवार जे आहे ते त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत. काल जे काही खासदार आहेत शरदचंद्र पवार गटाचे ते निलेश लंके या ठिकाणी बसून होते आणि आज शेतकरी चळवळीतला प्रमुख चेहरा असणारे खासदार राजू शेट्टी सुद्धा या आंदोलनाला भेट देणार आहेत. त्यासोबतच मराठा आरक्षणाचे जे नेते आहेत मनोज जरांगे पाटील ते सुद्धा या आंदोलन ठिकाणी पाठिंबा देणार आहेत. त्यासोबतच रविराज साबळे असतील, महादेव जानकर असतील, हे सुद्धा या ठिकाणी येऊन या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी या आंदोलनाची जी धग आहे ती वाढतानाचं चित्र आहे. मात्र आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आपण या आंदोलनावरती ठाम आहोत, अशा पद्धतीची भूमिका आहे. आता सकाळच्या 9 वाजलेत आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की राज्यभरातून आलेले जे काही हजारो कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी रोहित पवारांना भेटतायत, रोहित पवार यांची भेट घेतायत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतायत आणि आपला पाठिंबा रोहित पवार यांना देतायत. त्यामुळे एकंदरीतच या आंदोलनाची जी काही धग आहे त्याच्यापासून वाढेल. सरकार नक्की कशा पद्धतीतून तोडगा काढते, कारण जे कृषी मंत्री आहेत दत्तामामा भरणे यांचं रोहित पवार यांच्याशी फोनवरून बोलणं झालं होतं. मात्र समाधानकारक जो काही तोडगा आहे तो निघालेला नाही. कशा पद्धतीनं सरकार यात पावलं उचलतंय आणि कशा पद्धतीनं रोहित पवार यांचं जे काय अन्नत्याग आंदोलन आहे हे थांबवण्यासाठी प्रयत्न करते. शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देत आहे का आणि त्यासोबत ज्या काही इतर 4-5 मागण्या आहेत त्या मान्य करते का, याकडे आपलं लक्ष असणार आहे. गोपाळ माळे सोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, पंढरपूर.